लातूर जिल्ह्यामध्ये आता पाऊस थांबलेला असला तरी प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे। अनेक ग्रामीण रस्ते जे आहेत ते पाण्याखाली आल्यामुळे किंवा पुरामध्ये वाहून गेल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचं आव्हान जे आहे ते प्रशासनासमोर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आपण जर लक्षात घेतलं तर शेतीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे। खरं तर हे सोयाबीन काढणीचे दिवस होते, मात्र अतिवृष्टीनं पूर्णपणे नुकसान जे आहे ते शेती पिकांचं झालेलं आहे आणि सोयाबीन तर पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातून गेलेलं आहे। त्यामुळे मदतीची अपेक्षा जी आहे ती शेतकरी करतायत आणि लातूर जिल्ह्यातल्या लाखो हेक्टरवरील सोयाबीन असेल, तूर, ऊस अशा प्रकारची पिकं पूर्णपणे वाया गेलेली आहेत। आपण जर सोयाबीनची स्थिती पाहिली तर अशा पद्धतीनं सोयाबीन पाण्यामध्ये आता सडलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या हातात आता ह्या काढणीसाठी जो लागणारा खर्च आहे तो देखील आता नाही आहे। शेतकरी सरकारच्या मदतीची वाट पाहत आहेत, कारण हे पीक जे आहे ते शेतातून त्यांना काढून बाहेर टाकायचं आहे आणि ही शेती दुरुस्तीच्या कामाला लागायचं आहे आणि कमीत कमी आता पुढे रबीचा हंगाम जो आहे तो तरी किमान शेतकऱ्यांच्या हातामध्ये लागेल असा प्रयत्न जो आहे तो शेतकऱ्यांचा आहे। स्थिती अत्यंत वाईट आहे, कारण पुराची परिस्थिती जी आहे ती गेल्या महिनाभरापासून लातूर जिल्ह्यामध्ये आहे। तेरणा, मांजरा, तावरजा, मन्याड या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या महिनाभरापासून पुराच्या स्थितीने वाहत आहेत आणि त्यामुळं रस्त्यांचं, पुलांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। एकूणच आर्थिक स्थिती जी आहे किंवा आर्थिक व्यवस्थापन जे आहे ते शेतकऱ्यांचं पूर्णपणे कोलमडलेलं आहे आणि त्यामुळं अडचण झालेली आहे। जळकोट तालुक्यातल्या बेळसांगवी गावाला तिरू नदीचा वेढा पडलेला होता। आता काहीसा पूर ओसरल्यामुळे तिथलं जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर येत आहे आणि शेतीचं मात्र मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।